नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज पुन्हा एकदा नवीन विषय नवीन व्हिडिओसोबत. मानवी जीवनात काम, क्रोध, लोभ, मोह हे 4 मायाजाळ रूपी असलेले षड्रिपू दुःख, वेदना आणि अनेक प्रकारच्या समस्या रूपी बाधा आणत असतात आणि त्यासाठी अनेक लोक उपायांचे मार्गही शोधत असतात. त्याच अनुषंगाने अनेक उपायही करताना दिसतात. त्यातच काही प्रमाणात समस्या कमीही करतात, पण पुन्हा येतात. सुखदुःख येतात आणि जातात. मात्र असा एखादा उपाय आहे का जो कोणतेही दुःख समस्या आली तरी देखील या समस्येतून सक्षमपणे बाहेर पडता येईल, जीवनात अजिबात विचलित न होता पुढे जाता येईल, सुख येईल आणि ते उपभोगताही येईल? असे काही स्थायी उपाय आहेत का? किंवा असे एखादे परमनंट सोल्युशन आहे का? तर हो, आहे. जाणून घेऊया त्याबद्दल अधिक माहिती. परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि सोबतच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आर्थिक समस्या असतील, रोग आजार असतील, मानसिक आजार असतील, नातेवाईकांमध्ये कलह क्लेश असतील किंवा पती पत्नीमध्ये सुद्धा वाद भांडणं असतील, मुलांच्या भविष्याचा विचार किंवा चिंता खूप जास्त असतील, मागील जन्मातील कर्मामुळे आणि कार्यामुळे सुद्धा आज काही प्रमाणात दुःख येऊ शकतं. या सगळ्यांवर जर कुठला उपाय असेल जो सांगितला गेला आहे इतिहासामध्ये आणि इतिहासातील महाभारत पर्वातील अनुशासन पर्व, ज्यातील उपपर्व दानधर्म पर्व, यात सांगितला गेलेला उपाय अर्थातच विष्णू सहस्रनाम स्तोत्र. भीष्माला विचारतात की असा कुठला उपाय आहे का? पवित्र धर्म कोणता आहे व तो कोण ज्याचा जप केल्याने किंवा स्मरण मात्र केल्याने सर्व बंधनं सुटून माणूस मुक्त होईल? तेव्हा भीष्म पितामह सांगतात विष्णू सहस्रनाम स्तोत्र. हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र एक अद्भुत स्तोत्र आहे, ज्याचे पठण केल्याने अगदी पहिल्या दिवसापासून जीवनातील कष्ट कमी होण्यास मदत होते. ज्यांनी यांचा रोज पाठ केलाय ते त्यांची अनुभूतीही घेताना दिसतात. असे हे स्तोत्र ज्याला ऐकल्याने वाचल्याने कुठल्याही प्रकारचे कष्ट असू देत ते दूर होण्यास मदत होते. विष्णू सहस्रनाम स्तोत्र हे कलियुगात निश्चित फलदायी ठरते. जीवन जगताना जीवनात काही अघटित होत असेल तर ते टळून जाण्यासही मदत होते आणि कुठल्याही प्रकारचे अशुभत्व जीवनात येत नाही. असे हे स्तोत्र जे क्षत्रिय आहेत त्यांना युद्धात विजय प्राप्त करून देते. जे वैश्य आहेत, व्यापार करतात त्यांना धनसमृद्धीची प्राप्ती होते आणि जे नोकरी करतात त्यांना देखील सुखाची प्राप्ती प्रदान करते. असे हे स्तोत्र पौराणिक धार्मिक ग्रंथामध्ये वेद पुराणांमध्ये वर्णित आहे. ज्यात भगवान विष्णूंची उपासना करण्यासाठी विशेष महत्त्वाचे मानले जाणारे हे विष्णू सहस्रनाम स्तोत्र कलियुगातील पालनकर्ता अर्थातच विश्वाचा संचालक असलेल्या भगवान विष्णूंची उपासना करण्याचे एक प्रमुख साधन मानले जाते. कलियुगात जो कोणी भगवान विष्णूंची उपासना करतो त्याचे जीवन खूप सोपे व सुखी होते आणि म्हणूनच विष्णूंची उपासना करण्याकडे मोठ्या प्रमाणात कल पाहायला मिळतो. विष्णू सहस्रनामाचे पठण करतात अशा लोकांचे प्रत्येक कार्य पूर्णत्वास जाते आणि त्यांच्या जीवनात असलेले अनेक दुःख दूर होतात. परंतु त्यासाठी या विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करण्यात काही नियम आहेत, तेही लक्षात घ्यायला हवेत. या विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्याने विष्णूंची कृपा अतिशीघ्र प्राप्त होते. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच त्याचे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभे राहते, तसेच भगवान विष्णूंच्या या सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक नावातून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर उभे राहते आणि म्हणूनच अनादी काळापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तिभावाने म्हटले जाते. तसे पाहता विष्णू सहस्रनामाचा पाठ आपल्या सोयीनुसार केव्हाही केला तरी चालतो, मात्र सूर्योदयाच्या वेळी हा पाठ करणे उत्तम मानले जाते.
त्यामुळे घरामध्ये विष्णू सहस्रनामाचे पठण करताना नेहमी स्वच्छ शरीर आणि मनाने सकाळची वेळ उत्तम मानली जाते. ज्या योगे विष्णूंची कृपा पठण करणाऱ्या व्यक्तीवर कायम राहते, असा हा पाठ वाचन करण्यापूर्वी शुचिर्भूत होऊन भगवान विष्णूंचे किंवा बाळकृष्णाचे किंवा विष्णू लक्ष्मीच्या देव्हाऱ्यातील फोटोचे पूजन करून विष्णूंना पिवळे चंदन, पिवळी फुलं अर्पण करून अक्षता वाहून धूप दीप नैवेद्य अर्पण करावा. पाठकर्त्याने पिवळी वस्त्र धारण केल्यासही उत्तम मानतात व त्यानंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ वाचन करावा. जर हाच विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ पिंपळाच्या झाडाखाली बसून केला तर त्याचा परिणाम अतिउत्तम मानला जातो. हा पाठ रोज केल्याने मानसिक शांती आणि समाधान मिळते. मन आणि शरीर तणावमुक्त राहते. विष्णू सहस्रनाम स्तोत्रामध्ये भगवान शिव आणि भगवान महादेव या दोघांच्याही नावांचा उल्लेख असल्याने शिव आणि विष्णू एकच असल्याचे स्पष्ट होते. ज्या योगे कोणत्याही वाईट नजरेचा कुठलाही प्रभाव पडत नाही. या विष्णू सहस्रनाम स्तोत्रात परमेश्वराच्या 1000 नामांचा उल्लेख आढळतो. या स्तोत्रातील प्रत्येक श्लोक व्यक्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. जो कोणी व्यक्ती या 1000 नामांचे पठण करेल त्या व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. असे म्हणतात की जर एखाद्या उपवर मुलामुलीच्या विवाहात अडचणी येत असतील तर त्यांनी विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा. नक्कीच फायदा होतो आणि योग्य जीवनसाथी मिळण्यास मदत होते. व्यक्तीच्या मनातील भीती, भय, चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी विष्णू सहस्रनाम स्तोत्र एक उत्तम उपाय म्हणून बघतात. कुंडलीतील ग्रहांचे किंवा नक्षत्रांचे कुठल्याही प्रकारचे परिणाम नियंत्रित करण्यासाठी देखील विष्णू सहस्रनाम स्तोत्र महत्त्वाचे मानतात. पत्रिकेतील गुरुच्या दोषामुळे निर्माण होणारे दुःख, अडचणी दूर करण्यासाठी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करणे अत्यंत फलदायी आहे. ज्यायोगे मन शांत राहते. मनुष्याला जन्ममरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होऊन सर्वश्रेष्ठ धर्माचे पालन शिकवणारा असा जो भगवान पुरुषोत्तम त्याचे सहस्रनाम निरंतर घेतले तर मनुष्य कोणत्याही प्रकारच्या दुःखावर मात सहज करू शकतो. असे हे स्तोत्र सर्वांसाठी हितकारी मानले गेले आहे. प्राणीमात्रांची कीर्ती ज्यामुळे वाढते असे हे मनाला शांती प्रदान करणारे स्तोत्र आहे. ज्याचे नित्य पठण केल्याने मनुष्याला कोणत्याही क्षेत्रात यश लाभते. विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण जो कोणी व्यक्ती रोज करतो त्याच्या जीवनात कोणतेच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन सर्वत्र जय मिळून जीवन सुसह्य होते. भगवंताचे चिंतन, सत्संग, दान आणि विष्णू सहस्रनामाचे पारायण या 4 गोष्टींमुळे मानवी जीवन सुसह्य होते. विष्णू सहस्रनामाच्या पठणाने दिव्य अनुभूती येते. जो कोणी व्यक्ती नियमितपणे रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम सलग 6 महिने पठण करतो त्याच्या प्रारब्धातील दोष नष्ट होतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. अर्थातच भुक्तिमुक्ती प्राप्त होते. जो व्यक्ती 15,000 वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करतो त्याला विष्णुयाग केल्याचे पुण्य प्राप्त होते. जो व्यक्ती 12 एकादशींना रात्री 12 वाजता स्नान करून विष्णूंपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ करतो त्याला साक्षात भगवंताचे दर्शन मिळते. 40 दिवस रोज 12 वेळा नियमित पठण केल्याने जीवनातील अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य होतात. सहस्र तुलसीपत्रांनी, सहस्र नामांनी अर्चन केले असता मनुष्याला उत्तम अनुभव येतात. तुम्ही तुमच्या मुलांकडून बाळकृष्णाला तुळशीपत्र अर्पण करून रोज एकदा विष्णू सहस्रनाम स्तोत्र म्हणून घेतले तर अशा मुलांचे उच्चार स्पष्ट आणि शुद्ध होतात. सोबतच तुळशीपत्र चावून खाल्ले तर त्यांची बुद्धी तल्लख होते, तेजस्वी होते. एखाद्या व्यक्तीला वास्तुदोष असेल तर अशा वास्तूत रोज 3 पाठ साधारण आठवडाभर केल्यास वास्तूतील दोष कमी झालेला पाहायला मिळतो. एखाद्या व्यक्तीला बाहेरील बाधेचा त्रास असेल किंवा संतती वेडीवाकडी, मतिमंद, गतिमंद असेल तर अशा व्यक्तीने रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पाठ घरात केल्यास व्याधीग्रस्त असलेल्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो.
त्याच्या व्याधी नष्ट होण्यास मदत होऊन शरीरावर एक प्रकारे सुरक्षेचे कवच उभे राहते. जो कोणी व्यक्ती देवाजवळ बसून या स्तोत्राचे पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते. त्याला जीवनात येणाऱ्या त्रास देणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो. पिंपळाच्या पारावर बसून जर विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर त्यांच्या प्रारब्धाचे दोष किंवा मागील जन्मातील असलेले पातके हळूहळू नष्ट होतात. ज्या व्यक्तीला पारमार्थिक उन्नती साधायची असेल व कर्माचा क्षय करायचा असेल, जन्मोजन्मीची पापे नाहीशी करून शेवटी भगवंताच्या स्वरूपात लीन होण्यासाठी भगवंताचे नाव कार्यरत असते. पूर्वी करवीर क्षत्री धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण नियमितपणे विष्णू सहस्रनामाचा पाठ करीत असे आणि त्यासोबत तुळशी अर्चन देखील करीत असे. ज्या रस्त्यावरून हा पाठ करत करत तो जात असे त्याच रस्त्यातील पिंपळाच्या झाडाखाली एक पिशाचिनी दररोज तो पाठ ऐकत असे. आयुष्यभर चाललेल्या या दिनक्रमाचा परिणाम असा झाला की पुढील जन्मात दशरथ आणि ती पिशाचिनी अर्थातच कौशल्या माता यांच्या पोटी श्री विष्णूंनी स्वतःचा 7वा अवतार भगवान रामांचा घेतला. जो कोणी बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण करेल अशा व्यक्तीला सद्गती मिळते. तुमच्या जीवनात आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नातून मार्ग हवे असतील तर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण अवश्य करा. गरोदर मातांनी गर्भसंस्काराच्या वेळी विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केले किंवा श्रवण केले तर बालकावर उत्तम संस्कार होतात. पत्रिकेतील कुठलीही अशुभ ग्रहदिशा असेल तरीही विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण केल्यामुळे उत्तम मनशांती लाभते. भीती, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते. ज्या मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल किंवा घरात वादविवाद होत असतील तर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे सामूहिक पठण नियमित करावे. याचा लाभ होतोच होतो. कोणतेही स्तोत्र पठण करत असाल तर उच्चार स्पष्ट होणे महत्त्वाचे असते. तरच या स्तोत्राचा योग्य तो सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो, ज्यामुळे वास्तूमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. ज्या कोणाला हे स्तोत्र बोलता येत नसेल तर रोज संध्याकाळी दिवे लागणीला हे स्तोत्र मोठ्याने श्रवण केले तरी त्याचे फळ मिळतेच मिळते. मात्र हे स्तोत्र फक्त कानावर पडून उपयोग नाही, तर या शब्दातून डोळ्यासमोर साक्षात भगवंताचे रूप उभे राहावे असे सामर्थ्य ऐकणाऱ्यात असावे. म्हणजे हे स्तोत्र विचलित न होता शांततेत श्रवण करावे. ज्यायोगे मन एकाग्र होण्यासही मदत होईल. विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केल्याची अनुभूती जरी वेगवेगळी प्रत्येकाला मिळत असली तरी त्याचे अनुभव मात्र नक्कीच चांगले मिळतील. ज्यांना कोणाला हे स्तोत्र नियमित पठण करणे शक्य नसेल, किमान आठवड्यातून 1-2दा नक्की वाचावे. किंवा असेही करणे शक्य नसेल तर किमान एकादशीला म्हणजे महिन्यातून 2दा तरी याचे पठण करावे. जो कोणी या स्तोत्राचे मनोभावे पठण करेल, श्रवण करेल, त्याला अनुभूती मिळाल्याशिवाय, प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या व्यक्तीच्या जीवनात प्रसन्नता वाढून आत्मविश्वास, कार्यक्षमता आणि उत्साह देखील वाढण्यास मदत होईल. ज्यायोगे कोणत्याही कठीण प्रसंगाला तोंड देण्याची हिंमत त्या व्यक्तीत येईल. कुठल्याही संकटाचा सामना करण्याची जिद्द त्या व्यक्तीमध्ये निर्माण होईल. आपल्यासोबत एक अलौकिक ईश्वरीय शक्ती आहे या विचाराने मन शांत आणि स्वस्थ होईल. मनाची शुद्धी होऊन इच्छाशक्तीत वाढ होईल, ज्यायोगे जीवनात सकारात्मकता आणि आशावाद वाढेल. सर्वसामान्य असणाऱ्या माणसाला संतती, संपत्ती, यश, आरोग्य, ऐश्वर, विजय, मनशांती, अशुभाचा नाश, सुयोग्य जोडीदार आणि सुखी संसाराची प्राप्ती होईल. सोबतच स्वतःच्या वास्तूमध्ये यश, कीर्ती मिळून सर्व इच्छा, मनोकामना या साधनेच्या अनुषंगाने पूर्ण होतील. मात्र हे स्तोत्र पठण करताना अनंत जन्मातील पापांचा नाश होऊन आत्मसाक्षात्कार किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा धरून हे स्तोत्र पठण करावे, ज्यामुळे जीवनात याचा नक्कीच लाभ होईल. हे स्तोत्र करताना स्वच्छ, साफ जागेवर स्वच्छ आणि शांत मनाने पाठ करावा. समर्पण भावनेने, श्रद्धा, विश्वासाने हे स्तोत्र पठण केल्यास थोड्याच दिवसात फलप्राप्ती होईल, यात शंकाच नाही.
आपल्या जवळ असूनही आपण इतरत्र शोधतोय, पण उपाय तर आपल्या जवळच आहे ना. नामस्मरणा इतके काहीच नाही, तेव्हा हे विष्णूंच्या 1000 नामांचा उल्लेख असलेले स्तोत्र याचा उपाय अवश्य करून पाहावा व स्वतः अनुभव घ्यावा. कमीत कमी 21 दिवस करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.